घर म्हणजे घराला घरपण आलं पाहिजे. आपलं घर आपल्याला तर आवडलंच पाहिजे. बरं, हे घराचं डेकोरेशन आहे इंटेरियर आपलं, ते आपल्या तुमच्या मूडवरती, क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी कसं अफेक्ट करतं? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? त्या घरात आलात तर त्याला घरपणा वाटलं पाहिजे, म्हणजे ते घर असल्यासारखं पण फील झालं पाहिजे. बरोबर. वास्तू इंटेरियर मध्ये पण मॅटर करतं. बरोबर. म्हणजे काही गोष्टी आहेत की ज्या नसल्या पाहिजेत, काही गोष्टी जिथल्या तिथं असल्या पाहिजेत. एक फॉर एक्झाम्पल हा स्टुडिओ, या स्टुडिओचं इंटेरियर डेकोरेशन करण्यासाठी तुमच्याकडे मी अप्रोच झालो, मी तुम्हाला काम दिलं, तुम्ही काय काय पाहता त्याच्यामध्ये? की इंटेरियर डिझायनरचं काम हे की तुमच्या प्रत्येक गोष्टीला घेऊन त्या रूम मध्ये बसून देणं. मला हा प्रश्न विचारायचा आहे की मला माझ्यासमोर 10 ऑप्शन्स असताना मी तुम्हालाच माझं हे काम का दिलं? तुमची खासियत अशी काय? आपल्या ह्या 32 दिशांवर काम करावं लागतं. की एक हॉल सामान्यपणे वास्तुशास्त्रपरिपूर्ण आणि ॲस्थेटिकली ब्युटिफुल कसा असायला पाहिजे? आजकाल असे पुण्यात फ्लॅट नाही आहेत की ते 100% वास्तूमध्ये बसतील. म्हणजे भरपूर ऑप्शन्स भरपूर आहेत. तुम्ही जितकं कराल त्या घरासाठी, जितकं लिव्हिंग रूमसाठी, पण त्याला मिनिमम ठेवा. आयुष्यभराची जमापुंजी एकत्र करून थोडंफार डाऊन पेमेंट करायचं, मग त्याच्यातून लोन करायचं, मग घर घ्यायचं. त्यासाठी छोटे छोटे रेमेडीज आहेत. कमीत कमी खर्चामध्ये मला जर घरच्या घरी इंटेरियर करायचं असेल तर तुमच्याकडून काय टिप्स आहेत? आपण आपला सर्वात जास्त वेळ हा आपल्या घरामध्ये घालवतो. घर म्हणजे फक्त 4 भिंती एवढंच नव्हे, तर त्या घरामध्ये वेगवेगळ्या वाईब्स असतात. तो घर म्हणजे त्या घरामध्ये ज्या लाईट्स असतात, जो स्पेस असतो, जो रंग असतो, त्या सगळ्या या गोष्टी आपल्या मूड सेट करतात आणि त्या मूडप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगत असतो. घर म्हणजे 4 भिंती नसून त्या घरामध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू, घराला दिलेला कलर, घराला लावलेले पडदे किंवा तिथे बसवलेल्या लाईट्स, हे सगळं डिफाईन करतं की आपली मूड, आपला क्रिएटिव्हिटी आणि आपली प्रोडक्टिव्हिटी किती वाढू शकते. आणि याच सगळ्या गोष्टीला आपण इंटेरियर डेकोरेशन म्हणतो. इंटेरियर डेकोरेशन ही अशी फील्ड आहे जी आपल्या घराला घरपण देते, आपल्याला लाईव्हलीनेस देते. संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य. म्हणूनच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या मंचावरती येतात आणि आपण त्यांच्याकडून तुमच्या मनातले सर्व प्रश्न विचारून याच मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणूनच हा मंच महाराष्ट्राला सर्वार्थाने समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या मंचावरती असेच एक इंटेरियर डेकोरेशन तज्ज्ञ आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे रणजित गायकवाड सर. रणजित गायकवाड सर, नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही सांगा. ओके, आपली ओळख झालेलीच आहे. येस सर. आणि कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? तुम्ही प्रथमतः मला बोलवलं यासाठी मनापासून आभार. तुमच्या मार्फत आज भरपूर लोकांना बऱ्याचशा गोष्टी कळतायत. म्हणजे हे जे आता सोशल मीडियावर आहे की वास्तू असू द्यात, इंटेरियर असू द्यात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना सहजासहजी तुमच्या मार्फत, तुमच्या प्रश्नातून लोकांची उत्तरं मिळतात. बरोबर. त्यामुळे थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलवलं. चला, सुरुवात आपण तुमच्या परिचयापासून करूयात. पहिले तर मला सांगा की हे इंटेरियर डेकोरेशन म्हणजे तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही इथे कसे आलात आणि तुमची काय स्टोरी आहे इथे येण्यामागे? सर, माझं इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन हा डिप्लोमा 2012 साली झाला. त्यानंतर मी डिग्री कंटिन्यू केली. बरोबर. त्याआधी मी BCA करत होतो, पण माझी जी आवड आहे, म्हणजे मी स्कूलमध्ये असल्यापासून माझं ड्रॉइंगमध्ये खूप चांगलं होतं. त्यामुळं मग मी ह्या क्षेत्रात आलो की आवड म्हणून इंटेरियर मध्ये आलो. खरं तर माझं पॅशन इंटेरियर डिझायनिंग म्हणजे मी खूप पॅशनेटली त्या गोष्टीकडे पाहतो. आणि माझं तर असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही जर पॅशनेट असाल तर त्या गोष्ट करण्यालाही अर्थ आहे आणि करून घेण्यालाही अर्थ आहे. अगदीच. तर मी माझ्या इंटेरियर हे माझं पॅशन आहे आणि मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त वेळ जर देत असेल तर मी माझ्या कामाला, माझ्या कंपनीला, जी माझी फर्म आहे तिला आणि माझ्या ऑफिसात देतो, ऑफिसमध्ये देतो, बस. आणि इंटेरियर म्हणजे जसं तुम्ही आता जस्ट बोललात की इंटेरियर म्हणजे काय, तर इंटेरियर म्हणजे तुमच्या घराचं प्रत्येक कोपऱ्यातून एक वाईब आला पाहिजे, एक थीम, एक कन्सेप्ट आहे. बरोबर. ह्या थीम कन्सेप्टला घेऊन काम करणं म्हणजे इंटेरियर. म्हणजे की कुठल्या कोपऱ्यात काय पाहिजे, जसं वास्तू प्रत्येक भिंतीला, प्रत्येक कोपऱ्याला एक महत्व आहे वास्तूमध्ये. बरोबर.
ते महत्व तुम्ही त्या कोपऱ्याला देणं म्हणजे वास्तू आणि म्हणजेच इंटिरियर. आणि त्याला किती वास्तूला सॅटिस्फाईड करून घराला सुंदर बनवणं आणि ते त्यात ते इम्प्लिमेंट करणं की ती गोष्ट किती छान दिसेल, किती अट्रॅक्ट होईल पाहता क्षणी. आपलं घर आपल्याला तर आवडलंच पाहिजे, बरोबर, पण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आवडलं पाहिजे. तुमच्याकडे जो कोणी येईल, समजा मी आलो तुमचं एक ऍज अ फ्रेंड म्हणून मी तुमच्याकडे आलो, तर मला तुमच्या घरातून हलावंसं नाही वाटलं पाहिजे. एक पॉझिटिव्ह वाईब्स आल्या पाहिजेत घरातून. म्हणजे काय होतं, आपण थकून येतो हे करून, घर म्हणजे घराला घर पण आलं पाहिजे, ते म्हणजे इंटिरियर. बरोबर. आणि ते सुंदर असलं पाहिजे, ते सुंदर असलं पाहिजे, ते आखीव रेखीव असलं पाहिजे. तुमचं मला हे वाक्य खूप आवडलं की तुम्ही वास्तुशास्त्राला सॅटिस्फाईड करून त्याच्यामध्ये ब्युटी ऍड करता. हो, वास्तू मॅटर करतं सर, मॅटर करतं. वास्तू इंटिरियर मध्ये पण मॅटर करतं. बरोबर. म्हणजे काही गोष्टी आहेत की ज्या नसल्या पाहिजेत, काही गोष्टी जिथल्या तिथं असल्या पाहिजेत. म्हणजे फक्त इंटिरियर, फक्त डिझायनिंग हे झालं दिसण्यासाठी, बरोबर, हे बेस्ट आहे. म्हणजे प्रत्येकाचं इच्छाच असते की माझं घर सुंदर दिसावं, पण त्याच्याबरोबर वास्तूही थोडंसं आपण स्टडी केला पाहिजे किंवा त्याच्यावर काम केलं पाहिजे वास्तूवर, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, हे घराचं डेकोरेशन आहे इंटेरियर आपलं, ते आपल्या तुमच्या मूडवरती, क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी कसं अफेक्ट करतं, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? सर बघा, म्हणजे छोटा प्रश्न घेऊ आपण. तुम्ही रूम मध्ये आलात, रूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळे व्हायब्रंट कलर दिसले, बरोबर, डार्क कलर दिसले, तर तुमचा मूड पण तसाच होणार आहे. म्हणजे त्याला सुदिंग, जसं ट्रेंड नुसार पण पाहिजे आणि सुदिंग पाहिजेत कलर्स कॉम्बिनेशन, की रूम साठी वेगळे, किचन साठी तुम्हाला एक शांत प्लेस पाहिजे की जिथं लिव्हिंग रूम म्हणा, लिव्हिंग रूम मध्ये व्हिजिटर एरिया येतो, तर तिथे बसल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे, रिलॅक्स वाटलं पाहिजे. असं ह्या पद्धतीत आपण इंटिरियरचं त्या दृष्टीने पाहतो. ज्या आपण समजा आपल्या घरामध्ये बसलोय, तर तिथे जर आपल्याला लाईव्हली फील होत नसेल किंवा मूड जर ऑफ झाला त्या घरामध्ये, म्हणजे तुम्ही बाहेरून आल्यानंतर त्या घरात आलात तर त्याला घरपणा वाटलं पाहिजे, म्हणजे ते घर असल्यासारखं पण फील झालं पाहिजे. म्हणजे अगदीच त्या हॉटेलची रूम पण नसली पाहिजे, म्हणजे जसे तुम्ही एकदम लक्झुरियस हॉटेलमध्ये जाऊन ती रूम असते तसंही नसलं पाहिजे आणि एकदमच बेसिकही नसलं पाहिजे. त्याला एक म्हणजे जिथल्या तिथे ती गोष्ट पाहिजे. म्हणजे घरात आल्यानंतर तुम्हाला ते घर पण पाहिजे पहिली गोष्ट. बरोबर. घरात आल्यानंतर तुमचा मूड फ्रेश झाला पाहिजे. कुठलाही माणूस आज थकून भागून कामावर येतो किंवा ऑफिसवर येतो, बिझनेस करून येतो, त्याच्यानंतर त्या घरात आल्यानंतर त्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे पहिली गोष्ट, की मी केलंय आणि त्याच्यासाठी ते पैसे घालवतात ना इंटिरियरसाठी. अच्छा. तर त्याचे कलर कॉम्बिनेशन्स किंवा त्याचं वॉर्डरोबच्या जागीच पाहिजे, इकडे एक वॉर्डरोब तिकडे एक वॉर्डरोब, असंही नसलं पाहिजे. बरोबर. वॉर्डरोब, बेड असतील तुमचे, स्टडी टेबल, बुकशेल्फ, ज्या तुमच्या रिक्वायरमेंट आहेत रूमसाठी, चिल्ड्रन रूमसाठी, किचनसाठी असू द्यात, लिव्हिंग रूमसाठी असू द्यात, त्या तिथं फुलफिल झाल्या पाहिजे. आणि ते माझं काम आहे. बरोबर. ते इंटेरियर डिझायनरचं काम आहे, की इंटेरियर डिझायनरचं काम हे की तुमच्या प्रत्येक गोष्टीला घेऊन त्या रूम मध्ये बसून देणं. अच्छा. तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेणं आणि ते तिथं बसवणं, हे इंटेरियर डिझायनरचं काम आहे. सर, इंटेरियर डेकोरेशनचं जेव्हा काम तुम्ही हातात घेता, कुठल्या गोष्टी बघता तुम्ही त्याच्यामध्ये? किंवा आता एक फॉर एक्झाम्पल हा स्टुडिओ, या स्टुडिओचं इंटेरियर डेकोरेशन करण्यासाठी तुमच्याकडे मी अप्रोच झालो, मी तुम्हाला काम दिलं, तुम्ही काय काय पाहता त्याच्यामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे मी पहिलं क्लायंट आणि मी एका ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतो. बरं, तो ट्रॅक कुठला असतो? जसं की तुम्हाला काय आवडतं. अच्छा. म्हणजे कदाचित भरपूर लोक स्वतः डिझाईनकडे हे करतात, पण मी माझा कल सांगतो की मी क्लायंटला घेऊन काम करतो. अच्छा. क्लायंटला बरोबर घेण्यात जी मजा आहे ना काम करण्यात, आफ्टर ऑल त्याचं सॅटिस्फॅक्शन होणं फार गरजेचं असतं. तो माणूस खुश असेल तर त्याला जे आवडेल ते जर तुम्ही देताल, हा म्हणजे असं नाही की त्यांना खूपच काही वेगळं आवडतंय आणि आपण त्यांना सजेशनच नाही देत, हे तुम्हाला थोडंसं चेक करावं. त्यांना काहीतरी वेगळंच आवडतंय आणि आपण त्यांना सजेस्ट नाही करू शकत आहे प्रॉपर. असं नाही की तुम्हाला त्यांना एका ट्रॅकवर यावं लागेल की त्यांना काय आवडतं, मला काय आवडतं, कुठलं इंटेरियर डिझायनर आणि योग्य काय, म्हणजे तुम्ही इथं हे करा किंवा आपण हे करू शकतो. किंवा क्लायंटने जरी सांगितलं मला की रणजित आपण या पद्धतीत आपण करायचं का, आपण बसूयात, आपण बोलूयात, सूचना केली की मला हा कलर आवडतो, तर या कलर मध्ये 10 ऑप्शन देणं माझं काम आहे. या कलर मध्ये 10 ऑप्शन देणं माझं काम आहे. बरोबर. मी जर त्यांना
त्यांना व्हाईट आवडतोय आणि जर मी त्यांना ब्लॅककडे कन्वर्ट केलं तर ते कधीही एका ट्रॅकवर आपण येऊ शकणार नाही. त्यांना काय आवडतं, माझ्या डोक्यात काय, मी ही रूम पाहिली, जसं तुम्ही स्टुडिओ म्हटलं, ही स्टुडिओ मी पाहिला, त्या स्टुडिओमध्ये माझ्या संकल्पना काय आहेत, की मला काय आवडलं, म्हणजे मला काय वाटतं की इथे हे करावं, हे मी तुम्हाला सजेस्ट करेल 100%. आणि तुमच्याकडनं ते ऐकून घेईल की तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहेत. तुमच्या रिक्वायरमेंट, माझं डिझायनिंग आणि तुमच्या आवडीनुसार मी डिझाईन करणं, त्याला वेगळी मजा. अच्छा. आणि सुरुवातीला आपण काय बघतो, समजा जो स्पेस आहे, मला असं वाटतं की इंटेरियर डेकोरेशन म्हणजे एक तर तुमची लाईट, स्पेस, कलर आणि स्पेस या 3 गोष्टींची मॅनेजमेंट त्याच्यामध्ये, आणि थीम आणि कन्सेप्ट. काय अडचणी येतात, समजा एखादा इंटेरियर डेकोरेशनचा प्रोजेक्ट घेता तुम्ही, तेव्हा काय काय अडचणी असतात किंवा असतातच चॅलेंजिंग काही गोष्टी असतात का याच्यामध्ये? जसं बघा, आता आपण बोललोच की क्लायंटला ना आपल्याला एका ट्रॅकवर येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही आलंच पाहिजे. एका प्लॅटफॉर्मला आल्यानंतर, एका पेजवर आल्यानंतर आपण खूप प्रश्न आपले तिथंच सॉल्व्ह होतात. बरोबर. आणि शक्यतो म्हणजे माझा असा विचार आहे की क्लायंटने इंटेरियर डिझायनरवर सोपवल्या पाहिजेत गोष्टी. बरं. की त्याला आवडतं. हा, असं नाही की क्लायंटच्या आवडीनुसारच काम झालं पाहिजे, क्लायंटला आवडेल तसंच झालं पाहिजे, पण त्यांनी सांगितलं पाहिजे की हा, कारण त्याला अनुभव आहे ना. बरोबर. त्याला अनुभव आहे, त्यांनी काम केलेलं असतं, नॉलेज असतं. आणि हे की तुम्हाला काय आवडतं हे जर तुम्ही त्याला इंटेरियर डिझायनर समजून सांगितलं ना, तर तो त्याच्या पद्धतीने तुम्हाला 4 ऑप्शन देईल. त्याच्यात त्या ऑप्शन मधनं तुम्ही चूज करा. हा, जर तुम्हाला त्याचं आवडतच नसेल तर तुम्ही त्याला सजेस्ट करा. हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. सिलेक्शन सगळ्यात मोठं चॅलेंज, आणि कन्व्हिन्स करणं, क्लायंट कन्व्हिन्स करणं. बजेट चॅलेंज असतं त्याच्यात. बजेट चॅलेंज म्हणजे सर आहे, बजेट चॅलेंज असं आहे की आत्ता लोकांना घरं घेतल्यानंतर परत तुम्हाला इंटिरियरसाठी इन्व्हेस्ट करणं पैसे, हे खूप म्हणजे असतंच की इकडचा हप्ता. काही लोक रेंटवर राहत असतात, काही लोक रेंटवर राहतात, त्याच्यातून आपलं परत ह्याचा EMI चाललेला असतो घराचा, आणि त्यासाठी ते एक बजेट ठेवतात की आपलं माझं एवढंच बजेट आहे, तर रणजित एवढ्यात बसू शकतं का, तर 100% बसू शकतं. बजेटमध्ये प्रत्येक गोष्ट करता येते, प्रत्येक गोष्ट बसते, पण त्याला लिमिटेशन्स येतात सर. बरोबर. हा, मी एक बजेट फ्रेंडली इंटेरियर म्हणूनच आता प्रचलित झालेलो आहे. अच्छा. म्हणजे माझी फर्मच तशी आहे की मी बजेटमध्ये काम करतो. आता आपले जे पुण्यामध्ये प्रोजेक्ट चालू आहेत, मुंबईमध्ये प्रोजेक्ट चालू आहे, पंढरपूरला आता एक प्रोजेक्ट केला मी, गोव्यामध्ये प्रोजेक्ट चालू आहे, हे सगळे बजेट फ्रेंडली प्रोजेक्ट आहेत. हा, लक्झरीमध्ये पण मी करतोय काम. जसं आता कोरेगाव पार्कमध्ये मी केलं, हडपसरमध्ये केलं मी, गोव्यामधलं माझं तेच काम आहे. असेही प्रोजेक्ट करतोय आम्ही, पण बजेट फ्रेंडली, बजेट हा इश्यू येतो सर. साधारण काय होतं, कुठल्याही फील्डमधला कुठलंही एखादं काम करणारा व्यक्ती जेव्हा समोर येतो, आणि आजकाल सोशल मीडियामुळे हे फार इझी गोईंग झालंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला जर माझ्या घराचं डेकोरेशन करायचं, इंटेरियर करायचं आहे, तर मी जस्ट सर्च करतो इंटेरियर डेकोरेटर्स नियर मी, 1000 ऑप्शन्स येतात. त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की त्यात तुम्हीच का, मीच का. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मला हा प्रश्न विचारायचा आहे की मला माझ्यासमोर 10 ऑप्शन्स असताना मी तुम्हालाच माझं हे काम का देऊ, तुमची खासियत अशी काय? पहिलं म्हणजे मी 11 वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतो. अनुभव आहे, माझं पॅशन आहे पहिली गोष्ट, आणि मी बजेटमध्ये काम करतोय. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं, आज ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, मला 50% बुकिंग अमाऊंट द्या, माझं 100% पेमेंट मला पहिलं द्या, त्यांच्या त्या रूल्स आहेत त्यांचे, मी त्याच्यात नाही बोलू शकत. चांगलं किंवा वाईट, तो त्यांचा भाग येतो, मी त्याच्यात 1%ही नाही बोलायचं, मला अधिकारच नाही येतो. पण मी काय करतो ते सांगायचं झालं तर, मी काम जसं जसं होईल तसे पैसे घेतो. बरं. टप्प्याटप्प्यात पैसे. माझं काम चालू झाल्यानंतर तुमचं काम एकही दिवस बंद नाही राहणार. ज्या दिवशी विकली ऑफ असतो त्या दिवशी एक बंद राहील, तो भाग वेगळा, पण काम बंद नाही राहणार. आणि तुम्हाला बजेटमध्ये तुमचं आवडीचं, तुमच्या म्हणण्यानुसार, जसं तुम्हाला आवडतं घर किंवा तुमच्या डोक्याची संकल्पना आहे घराबद्दल, ते घर मी देण्याची शाश्वती देतो. बरं. मी 100% त्याला हे करू शकतो. सस्ता अच्छा टिकाऊ. ओके.
ग्रेट. बरं, तुम्ही सुरुवातीला असं बोललात की डेकोरेशन करताना, इंटेरियर करताना काही कॉन्सेप्ट असतात आणि थीम असतात घराच्या. त्या कुठल्या कुठल्या असतात किंवा कशा कशा त्या डिसाईड होतात? थीम म्हणजे आपण एक थोडक्यात जर सांगायचं झालं तुम्हाला, कलर थीम. हा, आता तुम्ही असं समजू आपण की आपण महाराजांच्या रिलेटेड काहीतरी बनवतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रिलेटेड आपण काहीतरी बनवतो, तर त्या गोष्टींना सगळं तुम्हाला इंटिरियर मध्ये उतरावं लागेल. ओके. ते आर्च आले पाहिजेत, महाराजांच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी आल्या पाहिजेत तिथं, किंवा तो असा टच आला पाहिजे त्याच्यातून. त्यात थोडासा विंटेज लुक म्हणा, किंवा वूड म्हणा, सागवान म्हणा, स्टोन म्हणा, अशा गोष्टी त्याला टच झाल्या पाहिजेत, किंवा त्या काळातल्या गोष्टी तिथे आणणं, हे काम आपण करू शकतो. म्हणजे थीम. अजून कुठले कुठले क्रायटेरिया असतात की एक थीम किंवा ती मॉडर्न डिसाइड करायची? मॉडर्न, ट्रॅडिशनल. हा, एखाद्याला खूप मॉडर्न, सगळंच फर्निचर मॉडर्न पाहिजे असेल तर तसं मॉडर्न 100% होत. हा, आणि एखाद्याला ट्रेंड, आता तुमचा जसा ट्रेंड चालू आहे तुमचा, ज्या पद्धतीचा आता मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे त्या पद्धतीत आपण काम करू शकतो. डिझायनिंग हा पार्टच वेगळा आहे. ओके. डिझाईन तुमचं काय म्हणतं, तुमची एक गोष्ट फायनल झाली ना, समजा आपण एक बेडरूम घेऊयात, बेडरूम मध्ये एक वॉर्डरोब आहे, वॉर्डरोबचं जे डिझाईन फायनल होतील तेच डिझाईन आपल्याला कंटिन्यू पूर्ण घराच्या रूमच्या फर्निचरला मॅच करायचंय. त्याच कलरचं, त्या कलरला लक्षात ठेवून आपल्याला पेंट करायचे. ते फॉल सिलिंग, तुमचं फर्निचर लेआउट जसं असेल, फर्निचर जसं आहे त्या पद्धतीचं सिलिंग करायचं आहे. कुठेतरी मॅच झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टी एकमेकांना मॅच झाल्या तर ते तुम्हाला इंटेरियर आणि याचा फील देईल सर. सिंक होईल ते. नाहीतर हे वेगळं हे वेगळं हे वेगळं, तर ते बिलकुल तुम्हाला तो टच मिळणार नाही इंटेरियरचा. बरं, असं आहे. काय होतं घरामध्ये, एक जसं तुम्ही सुरुवातीला बोलले, खूप छान पद्धतीने सांगितलं की प्रत्येक कोपऱ्याला त्याची एक व्हॅल्यू आहे, प्रत्येक गोष्टीला त्याचं महत्व आहे. म्हणजे आपण हॉलमध्ये आलो तर तो ऍक्टिव्हिटी एरिया असतो, साधारणतः. आपण बेडरूम मध्ये गेलो तर तिथं फिलिंग, म्हणजे तुम्हाला शांत फिलिंग आली पाहिजे, तिथे झोप लागली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एक वेगळं महत्व आहे, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, आणि ते तुम्ही फुलफिल करताय. आपण एक थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी असं घेऊयात की एक हॉल सामान्यपणे वास्तुशास्त्रपरिपूर्ण आणि एस्थेटिकली ब्युटिफुल कसा असायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये इंडोर प्लांट. हॉल पासून सुरुवात करू, नंतर किचन, बेडरूम सर्व ते येईल. पहिली गोष्ट म्हणजे हॉल आहे. आजकाल पुण्यामध्ये जे फ्लॅट्स येतात, एक स्टँडर्ड साईज आहे त्यांचा, 10x14 हॉल, किंवा त्याच्या लक्झुरीमध्ये गेलो तरी 16x20 असे हॉल्स येतात. तर हॉल डायनिंग जर एकत्र असेल तर एक डायनिंग, वॉलला थोडंसं मोल्डिंग किंवा तुम्ही पॅनलिंग मध्ये जाऊ शकता. सोफ्याच्या बॅक साईडला सोफा आलाच पाहिजे, सोफा, टीव्ही युनिट, सेंटर टेबल. मग ह्या तुमच्या बेसिक गरजा झाल्या. ओके. याच्या व्यतिरिक्त काय कराल तर फुल हाईट कर्टन्स घ्या, जेणेकरून घर चांगलं दिसेल. पेंट जो आहे घराचा, तो कलर जे आहेत ते खूप, जर एशियन पेंट्स मध्ये गेला तर मॉर्निंग ग्लोरी हे कलर्स आहेत, ह्या कलर्स मध्ये जावा. जे तुम्ही टीव्ही युनिटला जाता, लुअर्स यूज करा. स्टोन शीट्स आहेत अवेलेबल, रिअल स्टोन वापरताल रिअल स्टोन वापरू शकतो, MDF पॅनल्स वापरू शकतो. म्हणजे भरपूर ऑप्शन्स भरपूर आहेत. तुम्ही जितकं कराल त्या घरासाठी, जितकं लिव्हिंग रूम साठी, पण त्याला मिनिमम ठेवा, जितकं गरजेचं आहे. खूप भरू नका. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात कदाचित, पण माझं असं मत आहे की घराला मोकळं ठेवा. स्पेसला पण किंमत असते. स्पेस जास्त मोकळं राहिलं पाहिजे घर, जेणेकरून तुम्हाला ते बसलं आल्यानंतर असं गर्दीत नाही आलं पाहिजे. ऑलरेडी तुम्ही गर्दीतूनच येत आहे, बरोबर, आणि घरात आल्यानंतर पण फर्निचरची गर्दी म्हटलं तर तुम्हाला ते शांत बसवणारच नाही. पण जितकं पाहिजे मिनिमम. आणि कलर शेड तुमचे पूर्ण लाईट असावेत. घराचे कलर शेड जे असावेत ते पूर्ण लाईट असावेत. लाइटिंगचा काय रोल असतो? लाइटिंगचा टीव्ही, जसं की टीव्ही तुमचा 10 ते 12 फुटापर्यंत 43 इंची, 12 ते 14 पर्यंत 50 इंची, त्याच्या पुढे असेल तर 55 इंची, हे तर टीव्ही झाला तुमचा. टीव्ही शक्यतो तुमचं लाईट जो आहे ते एरिया ठरवतो की तुमचा किती एरियाला किती लाईट पाहिजे. तर 6 पॅनल लाईट पुष्कळ आहेत. 10x14 आपण 10x14 10x16 6 पॅनल लाईट पुष्कळ आहेत. COB टाका, प्रोफाईल लाईट टाका, ट्रॅक लाईट टाकू शकता तुम्ही, LED टाका, त्यात तुम्ही तुमच्या यूज नुसार यूज करू शकता. एक शँडिलियर, एक हँगिंग सफिशियंट. ओके.
अशा पद्धतीने हॉल डिझाईन केला हॉल डिझाईन केला पाहिजे. बेसिक त्याच्यामध्ये काही पिक्चर्स किंवा फ्रेम्स, फोटोज याची काय व्हॅल्यू? तो जातो पार्ट वास्तूमध्ये सर. ओके, तो पार्ट जातो वास्तूमध्ये की तुम्ही कुठल्या दिशेला काय लावलं पाहिजे ते सांगू शकतो आपण आपल्या प्रेक्षकांना. हा, आता तुमचा हॉल कुठल्या दिशेला येतो त्याच्यावर डिफाईन होईल की तिथे काय लावलं पाहिजे. बर, म्हणजे की तुमचा हॉल जर पूर्वेच्या बाजूला आला, हॉल म्हणजे दरवाजा म्हणताय? लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम, ओके. तुमचं लिव्हिंग रूम जर पूर्वेच्या दिशेला असेल तर लिव्हिंग पूर्वेच्या दिशेला तिथं तुम्ही ग्रीन कलर यूज करू शकता. कलर ओके. साऊथ ईस्टला आलं तर तुम्ही रेड कलरचा पार्ट यूज करू शकता. अच्छा. नॉर्थ ईस्टला आलं लिव्हिंग रूम तर तुम्ही तिथे ब्लू कलर मध्ये यूज करू शकता. ब्लू कलर म्हणजे पूर्ण हॉलला नाही, त्याच्यात काही एलिमेंट्स घेऊ शकता. ओके, म्हणजे कलर्स तुम्ही कलर्स तुमच्या काही एलिमेंट्स असे ऍड करू शकता. साऊथला आलं तर येलो कलर, साऊथ वेस्ट येलो कलर. ओके, असं तुम्ही घेऊ शकता. हे कलरचे भाग आहेत. नॉर्थ वेस्टला गेलं तर व्हाईट कलर मिळतो. शक्यतो घर जे असावं सर, घराचा जो कलर असावा तो पूर्णपणे व्हाईट असावा, ऑफ व्हाईट ठेवा. जे सगळ्यांना मॅच होतो. म्हणजे कुठल्याही दिशेला जातो तो ऑफ व्हाईट कलर मॅच होऊन जातो. फेंट येलो जो असतो तो ऑफ व्हाईट ठीक आहे. ऑफ व्हाईट, ओके. ऑफ व्हाईट ठीक राहील. ऑफ व्हाईट कलर तुम्ही पूर्ण घराला मारा. आणि वास्तूनुसार जर तुम्ही गेलात तर डीपली तर म्हणजे तुमचं घर पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चर्चा सविस्तर करता येते. पण वास्तू काय म्हणतं तर वास्तू म्हणतं की जिथल्या तिथं जिथली तिथे गोष्ट हवी आहे. बरोबर. आजकाल असे पुण्यात फ्लॅट नाही आहेत की ते 100% वास्तूमध्ये बसतील. वास्तू स्पेसियस नाहीत. आणि बिल्डिंग तर असूच शकू. बिल्डिंग सोडा वास्तूमध्ये तुम्हाला वास्तू हे जागेपासून केलं जातं, जमिनीपासून केलं जातं. बरोबर. बरं ठीक आहे, तो पार्ट वेगळाच. कुठलाही फ्लॅटची कुठलीही दिशा, बऱ्यापैकी फ्लॅट आता जे मी काम करतोय हे विदिशेत आहेत. म्हणजे आपल्या दिशा आपण किती, प्रत्येक दिशेला महत्व आहे. दिशा किती आहेत आपल्या तर 4 लोक सांगतील किंवा 8 सांगतील जे आपण महत्वाचे. अशा दिशा आहेत 32. बरं. आपल्या ह्या 32 दिशांवर काम करावं लागतं. या 32 दिशांमधल्या 8च दिशा अशा आहेत की जिथं दरवाजा चालतो, मेन डोर, एंट्रन्स. अच्छा. पण वास्तूनुसार काय नसावं, जर ह्याचं तुम्ही मला विचारलं तर मी एकच गोष्ट सांगेन. वास्तूनुसार नॉर्थ ईस्ट जी आहे, ईशान्य कोपरा, त्या ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट नसावं, किचन बिलकुल नसावं. ओके. याने तुम्हाला घरातली आजारपणं, फायनान्शियल प्रॉब्लेम्स हे सुटणारच नाहीत. बरं. साऊथ वेस्ट एंट्रन्स बिलकुल नसावा. घरातला जो कर्ता माणूस आहे त्याला भयानक त्रास, अगदी आपण ऍक्सिडेंट, रिलेशनशिप मध्ये इश्यूज साऊथ वेस्ट एंट्रन्सनी येणार म्हणजे येणार 100%. तर ह्या 2 गोष्टी अवॉइड करा. बाकीच्याला सगळ्याला रेमेडीज. बरं. 100% रेमेडी. आणि असं जर समजा काही वास्तुदोष आढळले तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या घराचं काम हातात घेता आणि असे वास्तू, आम्ही सजेस्ट करतो की तोडून टाका. बरं. किचन असेल तर तोडा, शिफ्ट करा. पण ऑप्शन नसतो फ्लॅटला. मग तिथे इथे मला थांबवायला आवडेल. कारण काय होतं, जेवढे मिडल क्लास लोक आहेत आयुष्यभराची जमापुंजी एकत्र करून थोडंफार डाऊन पेमेंट करायचं, मग त्याच्यातून लोन करायचं, मग घर घ्यायचं. सुरुवातीला ते काही पाहतच नाहीत. म्हणजे जे काही मिडल क्लास आहेत ज्यांना या गोष्टीचं नॉलेज नाही, असे लोक त्या गोष्टी किंवा वास्तू ऑस्पिशियस घर घेत नाहीत किंवा तसं मिळतही नाही. आणि बऱ्याच ठिकाणी आजकाल काय होतं, बिल्डर्स लोक तुम्हाला खोटं सांगतायत किंवा गैरसमज पसरवून देतात की हे वास्तूच्या नुसारच बनवलेलं घर आहे आणि पुढे जाऊन असे प्रॉब्लेम्स आढळतात. तर त्याच्यात काय ऑप्शन्स असतात की घर तोडावंच लागतं? नाही, तो आता बघा, फ्लॅट असेल तर तोडू शकत नाही. बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही एक्सटेरियर डिस्टर्बच करू शकत. त्यासाठी छोट्या छोट्या रेमेडीज आहेत. पण मी सांगेल, म्हणजे मला आवडेल सांगायला की शक्यतो असं ट्राय करा की जिथे साऊथ वेस्टला एंट्रन्स नसावा, जिथे तुमचं किचन किंवा टॉयलेट हे ईशान्येला नसावं. ओके. म्हणजे बिलकुलच नसावं. बाकी आपण करू. बाकी रेमेडीज आहेत, सगळ्याला आहेत रेमेडीज. म्हणजे ह्याला सुद्धा देणारे देतात रेमेडीज. सजेस्ट हेच केलं पाहिजे की नसावं. पण जर आलसेलच तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. बर. एक
घरामध्ये असं जसं आपण हॉल, किचन, बेडरूम असं असं जातोय त्याच्यात, मला हेच म्हणजे विचारायला आवडेल की हॉलमध्ये एक गोष्ट असलीच पाहिजे आणि एक गोष्ट बिलकुल नसली पाहिजे. तुम्हाला घरामध्ये लिव्हिंग रूम मध्ये टाळा की बेड, काही लोक ठेवतात बेड असतं किंवा बेडरूमच्या गोष्टी, बेडरूमच्या गोष्टी बेडरूम मध्ये असतात, बेडरूमच्या गोष्टी बेडरूम मध्ये ठेवा, लिव्हिंग रूम मध्ये ठेवू नका. कितीही हे झालं तरी, किंवा जरी ठेवल्यात तर त्याला एक इंटिरियर टच द्या की त्या हिडन करून टाका. अच्छा, म्हणजे मी भरपूर क्लायंटचं पाहतो म्हणून मी ह्याच्यावर उत्तर देतो. बाकी तुम्ही इंडोर प्लांट्स ठेवा घरामध्ये, डिसेंट. जितके प्लांट्स ठेवू शकतो, काही सजेस्ट करू शकता? वास्तूनुसार मनी प्लांट ठेवू शकता, स्नेक प्लांट ठेवू शकता. त्याच्यानंतर तुमचं वास्तूनुसार जर तुम्ही घेतलं म्हटलं, पीस लिली ठेवू शकता, स्नेक प्लांट ठेवू शकता, मनी प्लांट ठेवू शकता. अशी बरीचशी प्लांट ठेवण्याच्या काही दिशा आहेत. शक्यतो उत्तरेला ठेवा हे सगळे प्लांट्स. जर तुम्हाला उत्तर दिशा मोकळी असेल तर उत्तरेला ठेवा, पूर्वेला ठेवलं तरी चालून जाईल. ओके. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये जो हॉल असतो त्या हॉलमध्ये फ्रेम्स लावलेले असतात आणि कुणीही झालं ना की ते सर्वात कॉमन फ्रेम्स आहेत ते 7 हॉर्सेस. जसं तुम्ही आता ते घोड्याच्या फ्रेमचं बोललेत, घोड्याच्या फ्रेमचं कसं असतं, तो त्या घोड्याचा कलर, ते किती घोडे असावेत आणि कुठल्या दिशेला असावा, कुठल्या भिंतीला असावा, आणि त्याची तुमची कुंडली, हे सगळं मॅच करून सांगितलं जातं. बरं. म्हणजे बेसिक जर तुम्ही घेतलं तर दिशेंचे कुठल्या दिशेला काय हवंय, तर हे पहिली गोष्ट तुमचं घर पाहून, तुमच्या घरातले वास्तुदोष काढून, त्याला रेमेडीज करून आपण हे ठरवू शकतो. जसं वेस्टच्या भिंतीवर तुमच्या खिशात जर 500ची नोट असेल, तुमच्याकडे एक 500ची नोट असते जी चालू करन्सी आहे, बरोबर, त्याची एक फ्रेम बनवा, वेस्टच्या भिंतीवर लावून टाका. बरं. याने तुमचा पैशांचा फ्लो पण वाढेल, कॅश फ्लो. हा. किंवा तुम्ही साऊथच्या भिंतीला काही ओझं असणारी म्हणजे डोंगर लावू शकता त्या बाजूला. उत्तरेच्या बाजूला तुम्ही झाडांचे पेंटिंग्स असतात किंवा निसर्गाच्या ह्याच्यातली गोष्टी असतात ते लावू शकता. कुबेराची फोटो फ्रेम लावू शकता. कुठल्या दिशेला? उत्तर दिशेला. जसं ईस्टच्या बाजूला तुम्ही एखादा चांदीचा मासा ठेवू शकता किंवा क्रिस्टल फिश ठेवू शकता. ह्या गोष्टी ठेवण्याच्या. जर तुमचा साऊथ फेसिंग एंट्रन्स असेल, एक छान हनुमानाची मूर्ती आतल्या बाजूला ठेवा. घराच्या बाहेर आपल्याला कुठल्याही देवाला नको. आणि शक्यतो सगळ्यात महत्वाचं जे करायचं नाही घरामध्ये, तुम्ही एक प्रश्न विचारला होता थोड्या वेळापूर्वी की तुम्हाला हॉलमध्ये काय नको, तर हॉलमध्ये सगळ्यात महत्वाचं महापुरुषांच्या फ्रेम चालतील. तुम्ही एखाद्याला हे करत असाल, बरोबर, पण देवाला टांगू नका. ओके. हा, म्हणजे देवाला कुठेही टांगू नका. गॉट इट. नाही तर देव तुम्हाला टांगेल. ओके, ग्रेट. ही खरी गोष्ट आहे की आपण काय करतो, शो आपल्या घरामध्ये कुठेही देव अजिबात नाही. शो पीस असणारा देवच आपल्याला नको. म्हणजे आपण काय करतो, गणपतीची मूर्ती आवडली, आलो घेऊन आणि ठेवून देतो. किंवा एखादी अशीच फ्रेम असते, पेंटिंग असतं, जे आपण आणतो आणि भिंतीवर लावतो. बरोबर. बिलकुल नका करू. 100% नका करू. मी सजेस्ट करेल की कुठल्याही देवाला असं तुम्ही टांगू नका, बिलकुल नका टांगू. आणि मूर्ती तर त्याहून नाही. बर. पण आता जर एखादी देवाची फ्रेम असेल त्याच्या खाली आपण असा बेस तयार करून ठेवू शकतो? हो, ठेवू शकतो. बेस चालेल, त्याला जर बेस असेल खालून तर 100% चालेल. पण जर तुम्ही शो पीस म्हणून नका वापरू. आणि देवाची जागा कुठे? मंदिरामध्ये. त्यांना तिथंच राहू. हा, तुम्हाला जर भरपूर गोष्टी आहेत ना, भरपूर गोष्टी आहेत, भरपूर पेंटिंग्स आहेत, तुम्ही त्या यूज करा. तुम्ही वास्तू घ्या, वास्तुवाल्यांना कन्सल्ट करा. वास्तुशास्त्र तज्ञ जे आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करा की ते सांगतील तुम्हाला की कुठल्या भिंतीवर आपल्याला काय लावायचं. ते तिथे येतील, ते सांगतील की आपलं ह्या दिशेला आपण हे लावूयात, त्या दिशेला आपण ते जाऊयात. हे सोपं आणि खूप चांगलं. जितकं तुम्ही भिंतींना हे करताल, छेडछाड करताल, जितकं भरवताल, तितकं तुमचं घर कोझी म्हणजे असं भरल्यासारखं. जितक्या भिंती मोकळ्या ठेवताल तितकं घर तुमचं छान दिसेल. ओके, ग्रेट. आणि आजकाल ते क्रिस्टलचं पण थोडंसं फॅड आलेलं आहे की म्हणजे पायराइटचे क्रिस्टल मनी अट्रॅक्ट करण्यासाठी असे वेगवेगळे मोठे मोठे क्रिस्टल दगड त्याचे हॉलमध्ये वगैरे ठेवले जातात. त्याच्याबद्दल काही सांगता येऊ शकतं?
सर मला त्याच्याबद्दल नाही सांगता यायचं. बरं, कारण हा थोडासा वेगळा पार्ट आहे, तो वेगळा किंवा ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट आहे. तो ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला वास्तू सांगू शकतो घराचं. ओके. आणि मी तुम्हाला इंटिरियर मध्ये 100% सजेशन देऊ शकतो, मॅक्सिमम इंटिरियर 100%. आता आपण किचनकडे वळूया. येस सर. किचन आयडियली कसं असावं आपल्या? हे बघा, किचन हा पार्ट आहे सगळ्यात महत्वाचा महिलांचा, ज्यात मी रोज म्हणजे मी जर क्लायंटकडे गेलो तर मला पहिला बाकीच्या गोष्टींमध्ये महिला ऍडजस्ट करू शकतात, किचन मध्ये नो कॉम्प्रोमाइज. ओके. म्हणजे मी कुणाचंही जरी सांगायचं कुठल्याही क्लायंटचं किचन मध्ये पहिल्यांदा महिलांना बोलवा, तुमच्या घरातल्या वस्तूंच्या साईजेस सांगा आणि त्याच राहणार असतील तर सांगा की शक्यतो आपण टँडम ड्रॉवर्स मध्ये आजकाल बिल्डर काय करतात की 2.5 फुटाची हाईट देतात, 30 इंच 28 इंच हाईट येतो प्लॅटफॉर्मची किचनची. तर किचनच्या प्लॅटफॉर्मची जी हाईट असते त्याच्या खाली प्लेट्स बसायला प्रॉब्लेम येतो, जे सगळे मी सफर करतो त्या प्रॉब्लेम मध्ये. की तुमच्या प्लेट्सच्या साईज, तुमच्या वस्तूंच्या साईज, तुमची रिक्वायरमेंट, तुम्ही लेफ्टी आहात की राईटी आहात. ओके. हा, म्हणजे तुम्ही उजव्या हाताने काम करता की डाव्या हाताने काम करता, इथून तुमचं किचनच्या खालच्या ट्रॉलीज डिफाईन होतात कशा करायच्या. ग्रेट. पुल आउट कुठे आला पाहिजे, तुमचं कटलरी ड्रॉवर कुठं आला पाहिजे, तुमचं प्लेट्स कुठं आल्या पाहिजेत. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे महिलांसाठी की त्यांना इझी, सगळ्यात जास्त काम त्या करतात किचनमध्ये. किचनमध्ये ते काम करत असताना त्यांना प्रत्येक गोष्ट हाताशी आली पाहिजे. अच्छा. की वर ओपन बॉक्स दिला, मग त्याच्यात छोटे छोटे मसाले आले पाहिजेत त्यांचे, इझी टू हँडल, म्हणजे इझिली त्यांनी त्या हँडल केल्या पाहिजेत गोष्टी. मी उजवा आहे तर मी किचन मध्ये काम करतोय, तर उजव्या हाताने मला कटलरी आलीच पाहिजे, चमचा, प्लेट, पक्कड हे आलंच पाहिजे. एवढ्या बारीक गोष्टी पाहाव्याच लागतात आणि तेच काम आहे इंटिरियर डिझायनरचं. म्हणजे तुम्ही नुसतं आलात, मी 3D मध्ये डिझाईन दिलं आणि ते कुठं बसवलं तर हे चालणारच. तुम्हाला ह्या बेसिक गोष्टींपासून जावं लागेल. तुमच्या घरातल्या पिठाच्या डब्याची साईज काय आहे, इथून प्रश्न विचारतो आम्ही. बर. तुम्ही ओव्हन जो घेणार आहात किंवा तुम्ही फूड प्रोसेसर जो घेणार आहात त्याची साईज काय असेल, तुमच्या रेफ्रिजरेटरची साईज काय असेल, ह्या साईज, तुमच्या ॲक्वागार्डची साईज काय असेल, त्याने तुमचं फर्निचर बनतं. आता ते फर्निचर तुम्हाला मॉड्युलर मध्ये करायचंय, सेमी मॉड्युलर मध्ये करायचंय की आपलं रेग्युलर किचन करायचंय, हा भाग तर पूर्ण वेगळा आहे, तो भागच वेगळा आहे. पण बेसिक ह्या गरजा आहेत आणि ज्या गरजा आम्हाला रोज आम्ही त्याच्यातून हे काढतोय. पण विकर बास्केट आले पाहिजेत. विकर बास्केट कांदा बटाट्याचं जाळ जे आपण यूज करतो कोरड्या भाज्यांसाठीच्या जाळ्या आल्या पाहिजे, त्या कुठे पाहिजे, ते इझी टू क्लीन पाहिजे, तिथला कचरा गेला पाहिजे, सिंक आहे. आणि मला वाटतं इंटेरियर डेकोरेशन करताना किचन हे तुम्ही सर्वात जास्त भर याच्यासाठी देत असाल की त्या घरातली लेडी हॅप्पी राहिली पाहिजे. 100%. ओके. का? आणि सगळ्यात जास्त यूज होणारी आहे किचन, म्हणजे सतत यूज. तुम्ही वॉर्डरोबचा दरवाजा किती वेळा खोलणार आहे? दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. किचनचा दरवाजा, किचनचा ड्रॉवर हा प्रत्येक वेळेस ओपन होतो ज्यावेळेस जस्ट काम करतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर गोष्ट घेतली तर मेंटेनन्सही किचनलाच जास्त येतो. मेंटेनन्स पण किचनलाच जास्त येतो. आता किचन मध्ये तुम्ही, आता ट्रेंड जो चालू आहे किचन मध्ये, तुम्ही ऍक्रेलिक मध्ये जर करत असाल, पॉली ऍक्रेलिक मध्ये, तर तुम्ही पेस्टल कलर्स आहेत त्यांच्याकडे जावा. पेस्टल कलर्स मध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ट्रेंडी किचन दिसतात, सिंगल कलर किचन ही खूप सुंदर दिसतं. सर्वात जास्त ऑप्शन किचन मध्येच असतात करण्यासारखे, भरपूर ऑप्शन्स, बेडरूम, लिव्हिंग, प्रत्येक जागी किचन म्हणजे जास्त काम आहे त्याच्यात, जास्त गोष्टींना मॅनेज करायचं असतं, महिलांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन त्या फुलफिल करून द्यायच्या असतात. पुन्हा महिला कलर ओरिएंटेड फार असतात. तिथून आम्हाला त्यांना रेग्युलर जे आता ट्रेंडी कलर चालू आहेत तिथपर्यंत. आत्ता काय झालंय माहितीये का, आत्ता इंस्टाग्राम, रील्स याच्यामुळे ना भरपूर लोकांना खूप साऱ्या आयडिया झालेल्या आहेत ऑलरेडी की कलर कुठले पाहिजेत. कलर, माझं घर मला अशा कलरचं पाहिजे. क्लायंट व्हाईट कधीच, त्यांना पण त्यांचं घर सुंदरच पाहिजे, त्यामुळे ते व्हाईट कधीच सजेस्ट नाही करत किंवा ते व्हाईट मला हा कलर पाहिजे. हा, त्या कलरमध्ये त्यांनी समजा मला सांगितलं ब्लू कलरचं किचन पाहिजे, ब्लू कलरचं, तर जर
किचन ब्लू कलरचा हवाय तर त्या ब्लू मध्ये शेड देणं माझं काम आहे. बरोबर. किंवा मग ब्लू वरनं जर मी त्यांना पेस्टल कलर्सवर आणलं किंवा फन म्हणून कलर आहे त्याच्यावर आणलं तर तो एक वेगळा पार्ट झाला की ते दिसलं छान पाहिजे. आणि मला म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की मला जेव्हा काम करतो मी तेव्हा माझं काम हे सगळ्यांना आवडलं पाहिजे की जेणेकरून कारण माझा जो क्लायंट बेस आहे जर मी तुमचं काम करतोय तर मला तुमच्या फील्डमधनं काम येणार आहे, तुमच्या मित्र परिवारामधनं काम येणार, तर सगळ्यांना आवडलं पाहिजे, अट्रॅक्ट झालं पाहिजे. असं माउथ पब्लिसिटी. आणि माझा बिझनेसच माउथ पब्लिसिटीचा आहे. म्हणजे आज मी पुण्यात 1000हून जास्त कामं केली आहेत किंवा पुण्याच्या बाहेर करतो. ही सगळी क्लायंट टू क्लायंट काम आहेत मला, म्हणजे कस्टमर टू कस्टमर. असं किचनचीच गोष्ट चालू आहे म्हणून मला किचन बद्दल प्रश्न विचारावा वाटेल. आणि हा खूप कॉमन प्रश्न असेल. बऱ्याच ठिकाणी किचनमध्ये देवघर असतं. एक इंटेरियर डेकोरेटर म्हणून तुम्हाला काय वाटतं की किचनमध्ये देवघर असावं का असावं, नसावं तर का नसावं, याची उत्तर मला पाहिजे. जे तुम्ही जसं म्हणताय की किचनमध्ये देवघर असावं की नसावं तर 100% नसावं. रिझन आहे की महिलांची मासिक पाळी किंवा नॉनव्हेज बनवणं त्याचं पावित्र्य राखलं नाही जाणार. बरोबर. तर त्याला जर लिव्हिंग रूम मध्ये जागा असेल किंवा त्याची सेपरेट ईशान्येच्या बाजूला कुठे जागा असेल तर तुम्ही तिथे शिफ्ट करा. मुलं अगदीच लहान असतील तर चिल्ड्रन बेडरूम मध्ये ईशान्य कोपऱ्याला जर येत असेल तर तिथे ठेवा. पण किचन मध्ये टाळावं किंवा मास्टर रूम मध्ये देवघर टाळावं. मास्टर रूम आणि किचनला टाळावं. पण जर जागा नसेल आणि आपल्याला किचन हा लास्टच ऑप्शन असेल तर किचन मध्ये देवघर केलं तर त्याला दरवाजाने बंद करावं किंवा स्लायडिंग डोर्स करा, ओपनेबल डोर्स करा. त्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत, ब्लाइंड्स आहेत, कर्टन्स आहेत. पण ते ट्राय करा की त्याच्यावर हे पावित्र्य राखलं जाईल. गुड, व्हेरी गुड. खूप छान वाटते, मस्त सुरू आहे. पुढे आपण जाऊयात बेडरूम कडे. येस. इंटेरियर डेकोरेटर म्हणून एक आयडियल बेडरूम कसं असायला पाहिजे? सर आयडियल बेडरूम म्हणजे बघा वॉर्डरोब जेवढा गरजेचा आहे तेवढंच. ओके. म्हणजे बऱ्याचशा लोकांची रिक्वायरमेंट असते की सर मला असा एक लॉफ्ट बनवा आणि परत असा एक लॉफ्ट बनवा, तर ते टाळावं. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर ओझं नसलं पाहिजे झोपताना. म्हणजे जितका लॉफ्टची गरज, जितकं स्टोरेजची गरज आहे तेवढं स्टोरेज करावं. म्हणजे ज्या साईडला तुमचा बेड आहे त्याच्यावरती लॉफ्ट नसावेत, कधीच नसावा. बरं, ओके. आणि बेड जर कपल बेड असेल, किंग साईज बेड बेड असेल म्हणजे एक बाळ असेल आणि कपल असतील तर 6x6.5 सफिशियंट आहे. ओके. जर फक्त कपल असेल किंवा पेरेंट्स रूम असेल, पेरेंट्स रूम पण कन्सिडर करू आपण याच्यात, पेरेंट्स रूम असेल तर त्यांनी 5x6.5 बेड म्हणजे क्वीन साईज बेड. 6x6.5 म्हणजे किंग साईज, 5x6.5 म्हणजे क्वीन साईज बेड. हे तुम्ही करा. जर मास्टर रूम बद्दल जर बोलायचं झालं, मास्टर रूम मध्ये काय पाहिजे तर मास्टर रूम मध्ये एक किंग साईज बेड हवा, ड्रेसिंग टेबल ज्याचा मिरर बेडकडे रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे. ओके. ज्याचा मिरर बेडकडे रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे. त्याचबरोबर वॉर्डरोब जितकं गरजेचं आहे तिकडं, क्लोजेट की तुमचे आपण आल्यानंतर काय करतो ही बेसिक आता नीड आहे लोकांची. आल्यानंतर तुम्ही काय करता की आपण शर्ट काढला, कपडे थकून येतो, शर्ट काढतो आणि दरवाजा मागे लावतो. तर हे न करता ते आतमध्ये टांगलं गेलं पाहिजे क्लोजेटमध्ये. तो सेपरेट पार्ट येतो त्याचा. किंवा तुमचे कॉस्मेटिक्स असतील, तुमच्या डेली यूजच्या पाकिट असेल, पर्स असेल, गाड्यांच्या चाव्या असतील, चार्जर असेल, त्याच्यासाठी वेगळं जागा केली जाते. तर आपण तिथे करू शकतो. बेडच्या बाजूला साईड टेबल्स पाहिजे. ओके. 100% पाहिजेत. म्हणजे भरपूर कारण पाण्याची बाटली ठेवणं, ओके, तुमचे डेली यूज, फोन ठेवणं, सगळ्यात महत्वाचा आता फोन. आजकाल माणूस म्हणजे रात्री झोपेपर्यंत फोन लागतो, म्हणजे डोळे बंद होईपर्यंत त्याला फोनची गरज आहे. तर तो फोन ठेवण्यासाठी आणि मिनिमम पाहिजेच पाहिजे. साईड टेबल ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. साईड टेबल पाहिजे, बॅक साईडला हेडबोर्ड पाहिजे, छान डिझायनर हेडबोर्ड की आल्यानंतर बूम झालं पाहिजे एकदम की हा काहीतरी केलंय, काहीतरी इंटेरियर केलंय घरामध्ये. आल्यानंतर ती वाईब आली पाहिजे जी बेडरूम मध्ये आल्यानंतर. थोडंसं एक मेटल आर्ट लावलं बॅक साईडला, एक छानसं पेंटिंग लावलं बॅक साईडला, थोडे हायलाईट केलं वॉलपेपरने, त्यानंतर पॅनेलिंग्स केले छान, तर त्याने थोडंसं दिसायला पण क्लासी लुक येईल. ओके. आणि लाइटिंग बद्दल काय सांगा? बेडरूम लाईट इफेक्ट
असा वॉर्म कलरचा लाईट पाहिजे, शांत लाईट पाहिजे. म्हणजे स्टडी टेबलच्या वर फक्त एक छानशी प्रोफाईल लाईट लावली, त्याच्यावर चांगला अभ्यास होऊ शकतो, तुम्ही चांगलं काम करू शकता. जास्त डोळ्यांमध्ये ते हे नाही झालं पाहिजे. त्यानंतर तुमचा लाईट इफेक्ट, बेड जर तुम्ही बेडरूम मध्ये फुट लॅम्प पाहिजेत, ओके, फुट लॅम्प नसतील तर तुम्ही बेडच्या खाली लाईट इफेक्ट देऊ शकता, पॅनेलिंग मध्ये लाईट इफेक्ट देऊ शकता, वॉर्डरोबच्या आतमध्ये लाईट देऊ शकता. तो तुमचा म्हणजे तो डिझायनिंग पार्ट आणि तुमच्या रिक्वायरमेंट पार्ट याच्यावर डिपेंड करतं लाईट. त्यानंतर तुम्हाला बेडरूम फुल लाईट जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस 4 पॅनल लाईट सफिशियंट आहेत. आणि बेडरूम मध्ये जर स्टँडर्ड बेडरूमच्या हिशोबाने सांगतोय मी, आपण जर मोठी बेडरूम घेतली किंवा एखादी बेडरूम किती आता जो बिल्डर देतोय, म्हणजे आता जे बिल्डर लोक देत आहेत पुण्यातलं मी सांगतो, जे मी जास्त म्हणजे 10x12, 12x14 किंवा 10.5x15 अशा बेडरूम साईजेस आता मी पाहतोय. आता जे मी बंगलो करतोय, म्हणजे आता मी आमच्या गावामध्ये पण एक, म्हणजे आमच्या इथे पण एक बंगलो करतोय, तर त्याच्या साईजेस भरपूर मोठ्या आहेत. म्हणजे 24x14. त्या केसमध्ये लाईटचं प्रमाणही वाढतं. अच्छा, लाईट इफेक्ट वाढतो, त्याच्यात डिझायनिंग वाढतं, त्याच्यात पॅनेलिंग वाढतं, त्याच्यात तुम्ही काय घेता, लुअर्स घेता, चारकोल शीट्स आहेत, भरपूर ऑप्शन आहेत. बेडरूम मधल्या कर्टन्स बद्दल काय सांगाल सर? ओके, जर विंडो सिटिंग असेल किंवा छोट्या विंडोज असतील किंवा विंडोज आतमध्ये असतील तर तिथे ब्लाइंड लावणं इम्पॉर्टंट आहे, किंवा तिथं त्याच ब्लाइंड्सच लाव, रोलर असतात. हा, येस. जर विंडोज मोठ्या आहेत आणि सरफेसला आल्यात एकदम, तर त्याला फुल हाईट कर्टन्स लावावेत, जे सिलिंग पासून येतात. ओके, ते अति म्हणजे छान दिसतात, ते खूप सुंदर दिसतात, इंटिरियर साठी ते बेस्ट. हे झालं सगळं बेडरूम बद्दल. सध्या काय होतं, मध्ये पण मी बोललो होतो पॉडकास्टच्या दरम्यान की मिडल क्लास लोकांचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर. त्याच्यासाठी ते आयुष्यभराची जमापुंजी एकत्र करतात, डाऊन पेमेंट जमा करतात, त्याच्यातूनही लोन काढतात आणि घर बनवतात. मग त्यात त्यांना एक इंटेरियर छान प्रत्येकाला हवं असतं. परंतु सध्या मार्केटमध्ये जर तुम्ही इंटेरियर डेकोरेट, आता माझ्या एका फ्रेंडने इंटेरियर केलं, त्याला खूप सारं बजेट दिलं होतं, मग त्याने स्वतःहून केलं तर ते जवळपास दुप्पटचा फरक आला त्याच्यामध्ये. म्हणजे ते जी किंमत, जे बजेट इंटेरियर डेकोरेटरने दिलं होतं त्याच्या अर्ध्यात त्याने ते सगळं काम पूर्ण केलं, असं त्याचं म्हणणं होतं. मग एक थोडंसं जे काही ब्लॅक मार्केट झालेलं आहे याचं, या इंटेरियर डेकोरेटर बद्दल, हे खूप जास्त पैसे घेतात आणि प्रोडक्ट्स जे मागवतात, म्हणजे जे काही वस्तू मागवतात त्याच्यात सुद्धा खूप मार्जिन असते. मग एक थोडंसं लोक इंटेरियर डेकोरेटरकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा थोडासा चुकीचा झालेला आहे का? ते बरोबर आहे? किंवा मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला प्रेक्षकांसाठी, की माझे जे प्रेक्षक हे बघत असतील त्यांनी एक चांगला इंटेरियर डेकोरेटर किंवा जेन्युइन इंटेरियर डेकोरेटर कसा ओळखावा, आणि या गैरसमजाबद्दल किंवा या समजाबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी माझ्याबद्दल बोलतो. ओके, म्हणजे मी तुमचे जे मित्र आहेत, जे सर आहेत, त्यांना काय कोटेशन आलं, किंवा जे दुसऱ्या सरांनी जे इंटिरियर डिझायनर जे होते त्यांनी काय त्यांना कोटेशन दिलं, प्रत्येकाचे रेट्स वेगळे आहेत, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तसं माझं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी बजेट फ्रेंडली काम करतो. माझा रेट जो आहे तो 950 ते 1000 रुपये पर स्क्वेअर फीट आहे. पण मी त्या रेटमध्ये की तुम्हाला काय देतो, म्हणजे तुम्ही जे म्हणाल की इंटेरियर डिझायनरशी डील करताना कसं करावं, तर तुम्ही त्याच्याकडनं पहिलं समजून घ्या, तुमच्या रिक्वायरमेंट सांगा, ती येतील. म्हणजे माझ्या कामाची पद्धत मी थोडक्यात सांगतो. मी कुणी इन्क्वायरी केली तर त्यांचा आम्ही फॉलोअप केला जातो. मीटिंग साईटवर फिक्स होते, फ्री ऑफ कॉस्ट आम्ही साईट व्हिजिट करतो, आणि त्यात 99% मीच जायचा प्रयत्न करतो त्या मीटिंगला, किंवा ऑफिस मधले जे सिनियर आहेत ते जातात. तर साईटवर गेल्यानंतर पहिला क्लायंटच्या रिक्वायरमेंट, क्लायंटला काय हवंय काय नकोय, तुमचं ते समजून घेणार इंटिरियर डिझायनर पाहिजे की तुमच्या रिक्वायरमेंट काय, त्या रिक्वायरमेंट फुलफिल त्या बेडरूम मध्ये डिझाईन करणं. त्यानंतर त्यांना त्यांचं वास्तूनुसार सजेशन देणं की या बाजूला आपण बेड करू, या बाजूला आपण ड्रेसिंग टेबल ठेवू, या बाजूला आपण मिरर घेऊ, मिरर पॅनेलिंग असतील ते या बाजूला घेऊ, कुठल्या बाजूला कुठला कलर घेऊ, हे आम्ही सजेस्ट किंवा त्यांच्याकडनं ऐकून घेतो. त्यानंतर एक त्यांचं फायनल असेल तर एक बेसिक
3D आम्ही बनवायचा प्रयत्न करतो. एक व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट करतो, त्यामध्ये क्लायंट्सला ऍड करतो, त्यांची फॅमिली मेंबर्स, ऑफिसचे जे आम्ही आहोत 8-10 लोक, ते आम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड असतो की तुम्हाला रिप्लाय द्यायला सोपं, जे तुम्हाला डिझाईन करताना असतील. म्हणजे सगळे आपण एका ट्रॅकवर आलोत ना, बरोबर, एका पेजवर आलो. म्हणजे कोण कुणाशी काय बोलतंय किंवा तुम्हाला काय माझ्याशी बोलायचंय किंवा ते सगळं आपल्याकडे राहिली, हिस्ट्री राहील आपली, तसे पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट घेताना करताना ही क्लायंटला विचारून केली पाहिजे की मी हे करतोय, याचं कारण हे मी मटेरियल वापरतोय, हे सगळं लेखी स्वरूपात असावं. बरं. जेणेकरून इंटेरियर डिझायनरलाही त्रास नाही आणि क्लायंटलाही त्रास नाही. म्हणजे उद्या असं नको व्हायला की बाबा तुम्ही सांगितलं होतं मला लॅमिनेट ह्या कंपनीचं आणि तुम्ही टाकलं ह्या कंपनीचं. बिलकुल नाही, ते लेखी स्वरूपात असावं की बाबा मी रिअल टचचं लॅमिनेट यूज करतो, मी मरिनोचे लॅमिनेट यूज करतो, मी रॉयल टचचे लॅमिनेट यूज करतो, ते लेखी असावं. आता मी प्रेफर करतो रिअल टच लॅमिनेट्स, तर मी रिअल टच लॅमिनेट्स, हे तुमचे हिंजेस हॅफले लिहितो, मी हॅफले हेटिच हॅफलेचे हिंजेस लिहितो, चॅनल्स सगळं लेखी स्वरूपात असतं. इनफॅक्ट माझ्या कोटेशन मध्ये मी फेविकॉल कुठला यूज करतो, फेविकॉल तो सुद्धा मेन्शन करतो की कुठल्या कंपनीचा फेविकॉल यूज करतोय. एवढं जर डिटेल तुम्ही दिलं तर क्लायंटच्यात आणि तुमच्यात मतभेद होणं अशक्य आहे, जर मटेरियल रिलेटेड. आणि बजेटमध्ये तर मी काम करतोयच, त्यामुळे तो भाग वेगळा आहे. जर समजा मला घराचं इंटेरियर करायचं आहे आणि मी एखाद्या इंटेरियर डेकोरेटर फर्मला किंवा इंटेरियर डेकोरेटरला भेटलो, मी कसं ओळखायचं की हा, पहिले तुम्ही त्याचे 2 प्रोजेक्ट पाहून या. ओके. त्याने केलेले 2 प्रोजेक्ट पहा, त्याचा प्रोफाईल असेल, पोर्टफोलिओ असेल, तो तुम्ही तो रेफर करा, बघा. त्याचं ऑफिस, म्हणजे आता भरपूर जणांचे ऑफिस आहेत किंवा जे भरपूर जण ऑन साईट काम करतात, घरून काम करतात, असं नाही, पण तुम्ही त्याला पूर्ण जाणून घ्या. एका ट्रॅकवर या, एका पेजवर या. रिझन काय झालंय माहिती, आत्ताच्या काळामध्ये खूप कॉन्ट्रॅक्टर्स, म्हणजे एक जण पीओपीचं काम करतोय, तो पण इंटेरियर डिझायनर झालेला आहे. या सगळ्यांमुळे इंटेरियर डिझायनरचं खरं तर नाव खराब झालेलं आहे. अच्छा. बी फ्रँक. ज्याचं पॅशन आहे, ज्याला त्यात आवड आहे, त्यानेच हे काम करावं, तर ते काम चांगलं होणार आहे. म्हणजे इंटेरियर डिझायनरने. पण जर तुम्हाला फक्त पैसे कमवायचेत आणि फक्त मला पैसे कमवायचेत आणि काम करायचे, तर त्या कामाला मजा पण नाही तितकी. कारण मी असे खूप लोक पाहिलेत की मी इंटेरियर डिझायनर आहे असं सांगायचं, मग पीयूपीला एक पकडायचा, एक फर्निचरवाला पकडायचा, एक कलरवाला पकडायचा, एक कर्टनवाला पकडायचा, हे आउटसोर्सिंग सगळं काम करायचं, त्याला ते द्यायचं आणि मी माझं मार्जिन खायचं. असे खूप लोक ह्याच्यासाठी पाहिलेले. ह्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस एखाद्या इंटेरियर डिझायनरला हायर करता, त्याचं नॉलेज पहिलं घ्या. बरोबर. तो किती पाण्यात येतो पहिलं पहा. म्हणजे जो तो शिकला असेल, जो तो प्रोफेशनली त्याच फील्डमध्ये काम करत असेल, तर तो परफेक्ट उत्तर तुम्हाला तुमची देईल. तुम्हाला काय हवंय, काय नकोय तो सांगेल. तुमच्या घरात काय चांगलं दिसेल, काय वाईट दिसेल, तो तुम्हाला सांगेल. त्याच्यावरनं विदिन सेकंड तुम्ही ओळखू शकता की तो पात्रता आहे का, आपण काम देतोय त्याची. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सर सांगू तुम्हाला, आजकालचं कंडिशन अशी झाली आहे की आजकाल लोक पैसे घेतात पूर्ण आणि काम अर्ध करणार, त्यानंतर सांगणार की सर ह्याच्यात पैसे वाढले. त्याच्यासाठी जे मी करतो फॉलो की टप्प्याटप्प्याने पैसे द्या. तुम्हाला माहिती माझं एवढं काम झालंय, मी तेवढेच पैसे घेतले तुमच्याकडनं. मला ज्यावेळेस पुढचे पैसे लागणार आहेत त्यावेळेस मला काहीतरी मटेरियल आणायचे किंवा क्लायंटला द्यायचे, तेव्हा मी मागणार आहे तुम्हाला. आणि माणसाला आजकाल कळतं जो माणूस किती खरा आहे आणि किती खोटा आहे, त्याच्यामुळे त्याचा विषय. आणि महत्वाचा विषय काय असतो की माझ्या या मंचावरती जेवढे काही लोक येतात ते कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात आणि ते त्या लोकांचे त्या गोष्टीचे किंवा त्या क्षेत्राचे चार्ज करतात लोकांना. पण हा मंच त्याच्यासाठी बनवलेला आहे की जर समजा एखादे अशी लोक असतील ज्यांना घरच्या घरी इंटेरियर करायचं आहे, ओके, असेही असतील. आणि कारण जर आपण या प्रश्नाची उत्तरं नाही दिली किंवा ही व्हॅल्यू नाही दिली तर या पॉडकास्टला अर्थ राहणार नाही. म्हणून माझा प्रश्न त्या लोकांसाठी आहे की कमीत कमी खर्चामध्ये मला जर घरच्या घरी इंटेरियर करायचं असेल तर तुमच्याकडून काय टिप्स आहेत?
बघा, मी जसं पहिल्यांदा म्हटलं की तुम्ही कलर कॉम्बिनेशन हे तुम्ही ठरवा इन द सेन्स त्याला जितकं लाईट ठेवता येईल तितकं लाईट ठेवा. शक्यतो ऑफ व्हाईट ठेवा. कलर कॉम्बिनेशन बेस्ट. मिनिमम फर्निचर घरामध्ये करा. इंडोर प्लांट्सवर जास्त भर द्या. जे आर्टिफॅक्ट्स आहेत, वॉल डिझाईन आहेत, याच्यावर भर द्या. छानसा एक जितका गरजेचं आहे तितका वॉलपेपर लावा. कर्टन सिलिंग पासून घ्या. बेडची दिशा, मास्टर बेड हा सेंटरलाच असला पाहिजे. ट्राय करा सेंटरला आणायला की दोघांना तो यूज करता आला पाहिजे. आणि थीम मॅच करा. म्हणजे जो बेडचा कलर आहे तोच वॉर्डरोबला आला पाहिजे. किंवा वॉर्डरोबचं लॅमिनेट वेगळं, बेडचा सागवानाचा बेड, लॅमिनेटचं वॉर्डरोब किंवा असं काही करता नाही आलं पाहिजे. मग त्याने ते हे झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही करताना वन स्ट्रोक करा, मॅच करा, प्रत्येक गोष्ट एकाला एक रिलेट करा. बस एवढं केलं तरी इंटिरियर. या बेसिक टिप्स तर सर्वांनी फॉलो केल्या पाहिजे जर तुम्हाला घरच्या घरी करायचं असेल, कमी बजेटमध्ये करायचं असेल. पुन्हा त्याच्यापासून दुसऱ्या प्रश्नावर येताना मला असं, तो प्रश्न सर्वात महत्वाचा असतो की एक इंटेरियर डेकोरेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. म्हणजे कधी काम हातात घेतो आणि कधी सोडेपर्यंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवात कशी असते आणि शेवट कसा असतो. किंवा मला त्याच्या पलीकडे जाऊन एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की तुमची काय प्रोसेस आहे, किंवा तुम्ही या सगळ्यांपेक्षा वेगळे कसे आहात आणि तुम्ही कुठल्या प्रोसेसने हातात घेतल्यापासून शेवटपर्यंत कसं काम करता. सर, आता समजा आम्ही एक इन्क्वायरी जनरेट झाली, तर क्लायंटने आम्हाला अप्रोच केलं, तर आम्ही त्यांच्याकडे जातो. त्यांच्या वेळेनुसार किंवा आपला एक वेळ मॅच करून आम्ही त्यांच्याकडे जातो. फ्लॅटचे पूर्ण मेजरमेंट्स घेतो. लक्षात आलं पाहिजे आपल्याला फ्लॅट कुठला आहे, पहिली स्पेस महत्वाची आहे. त्यानंतर कुठल्या दिशेला येतं, वास्तू थोडंसं त्यात आम्हाला टच द्यावाच लागतो. वास्तू पाहणं खूप इम्पॉर्टंट ठरतं की तिथे आम्ही त्यांना सजेस्ट करतो. जर कस्टमर म्हटला की मला या बाजूला हे पाहिजे, तर आम्ही सजेस्ट करतो की या बाजूला करू नका. त्याचे परिणाम कितपत चांगले कितपत वाईट हे आम्ही एक्सप्लेन करतो. म्हणजे झोपायची दिशेपासून आम्ही त्यांना त्या मीटिंगमध्ये एक्सप्लेन करतो. त्यानंतर त्यांचं कोटेशन काढणे, त्यांना कोटेशन देणे. कोटेशन मध्ये प्रत्येक गोष्ट, बेडची साईज, प्रत्येक गोष्टीची साईज, त्यानंतर त्यांचं मटेरियल कुठलं यूज करणार आहे, काय साईट इन्व्हॉल्व आहे ह्या कोटेशन मध्ये, काय नाहीये, म्हणजे काय आहे या कोटेशन मध्ये काय नाहीये हे सगळं खाली लिहून देतो. त्यानंतर आम्ही त्यांना हे करतो. ते फायनल झाल्यानंतर एक बुकिंग. जर बुकिंग झालं क्लायंटचं, तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवतो. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आम्ही पूर्ण, जसं मी मगाशी सांगितलं की क्लायंटचे फॅमिली मेंबर्स आणि आमचं ऑफिस स्टाफ पूर्ण कलिग्स माझे, तर ते आम्ही सगळे एका ग्रुपवर, एका पेजवर येतो. आणि त्याच्यातून मग कम्युनिकेशन होतं की आजकाल काय झालंय की रील्स पाहणं किंवा डोक्यात आपण करतोच ना की मी समजा मी शर्ट घ्यायला गेलो तरी म्हणतोच ना की मला अशा टाईपचा शर्ट पाहिजे. तसं मी त्यांच्याकडनं समजून घेतो की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय हवंय, ते सगळं पाहून वास्तूमध्ये बसून इंटिरियरचं टच देऊन त्याला डिझाईन मध्ये आणून की ते आम्ही त्यांना 3D मार्फत प्रोव्हाइड करतो. आणि जर त्यांना तो हे असेल, मग मटेरियल येणं साईटवर, मग प्रेसिंग पूर्ण, लॅमिनेट प्रेसिंग पूर्ण प्लायला, आणि त्यानंतर ते स्ट्रक्चर उभं करून पण एंड करून देतो. ओके. सर्वात शेवटचा प्रश्न सर, इंटेरियर करताना साधारणतः लोक चुका काय करतात? ही चूक मी मोस्टली पाहिलेली आहे सर्व याच्यामध्ये. जे की आम्ही पाहतो, जसं तुम्ही म्हणालात की काय नसावं, तर एक तर कलर कॉम्बिनेशन चुकतात, 100% चुकतात. कलर कॉम्बिनेशन तुम्ही इंटेरियर डिझायनर त्यासाठीच हायर करा की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते मॅच झाल्या पाहिजेत एकमेकांना, गोष्टी सिंक्रोनाइज झाल्या पाहिजेत त्या, की ह्याला हे मॅच आहे, ह्याला हे मॅच आहे, तर त्याला ते कॅची लुक येणार आहे, तर त्याला ते असं बूस्ट होणार आहे, बूम होणार आहे. त्याशिवाय म्हणजे जर तुम्ही एक गोष्ट वेगळी ठेवली तर त्याला ते तेवढा वाव नाही मिळणार. त्यासाठी फक्त हेच गोष्टी आहेत की छोट्या छोट्या, की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्ट मॅच असते, ते होत नाही. जसं मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो, सर्वात शेवटचा प्रश्न, की आपण कुठल्याही क्षेत्रात जेव्हा काम करतो तिथे एक बिगेस्ट ड्रीम असतं की आता तुमचं इंटेरियर डेकोरेशन हे तुमचं पॅशन आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी याचं घर मिळालं तर असं सजवेल, किंवा इतिहासातला किंवा प्रेझेंट सिच्युएशन मधला, प्रेझेंट काळातला असा कुठला एखादा व्यक्ती आहे की मला त्याचं बेडरूम करायला दिलं ना तर मी असं करेन.
आहे का असं एखादं? ओके सर, मी याच्यावर स्पष्ट भाषेत जर मी बोललो तर मला प्रत्येकाचं घर त्याच आवडीने, त्याच इच्छेने आणि त्याच पॅशनने करायला आवडेल. म्हणजे असं कुठलं व्यक्ती नाही आजपर्यंत असं कधी मी हे नाही केलं की मला ह्याचं काम करायला आवडेल किंवा असं. पण माझी इच्छा आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की बजेटमध्ये माझं इंटिरियर झालं पाहिजे किंवा मला छान घर करायचंय, मला त्याचं काम करायला आवडेल. जो मला म्हणेल की ही चावी, हे घर हे तुझं, मी त्याला नटून टाकेल. वा, खूप छान. सो ते तुमचं शेवटचं उत्तर मला खूप जास्त आवडलं आणि म्हणूनच आता या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय ऍड करायचं? नाही, मला तरी नाही वाटत. तुम्हाला काय वाटत असेल तर? अशा पद्धतीने आजचा हा पॉडकास्ट होता. खूप सुंदर. म्हणजे काय होतं, एखाद्या क्षेत्रातला एखादा पॅशनेट व्यक्ती समोर बसल्याच्या नंतर आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात आणि त्या सर्व प्रश्नाची यथोचित जेव्हा उत्तर मिळतात तेव्हा पॉडकास्टरला आणि प्रेक्षकांना तेवढंच समाधान मिळतं. जर तुम्हाला अगदी सस्ता, अच्छा, टिकाऊ असं इंटेरियर डेकोरेशन करायचं असेल तर रणजित गायकवाड सरांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. अत्यंत सुंदर असा पॉडकास्ट झालेला आहे. प्रत्येकाला याच्यातून काही ना काही व्हॅल्यू मिळेलच. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट किंवा मेसेजमधून तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि याच्या उपर हे काय होतं, हा सुपरफिशियल पॉडकास्ट होता. हा सरांसोबतचा आपला पहिला पॉडकास्ट होता. पण इंटेरियर डेकोरेशन विषयी तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुमचे प्रश्न येऊ द्यात. आपण त्यांना परत या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. दुसरा एखादा पॉडकास्ट त्यांच्यासोबत करूयात आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याची व्हॅल्यू ॲड करूयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पॉडकास्ट संपूर्ण बघा, कसा वाटला ते कमेंट मेसेज करा. इथून पुढे तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती पाहायला आवडतील त्याची सुद्धा तुम्ही गेस्ट लिस्ट आम्हाला द्या. त्या गेस्टला आम्ही या मंचावरती आणून तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू. हा आमचा शब्द आहे. तोपर्यंत तुमचं प्रेम असू द्या. आणि रणजित गायकवाड सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही या मंचावरती आलात. थँक्यू सो मच. तुम्ही बोलावल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.